महायुतीमध्ये 2 जागांवरून रस्सीखेच सुरूच आहे। नाशिक आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून ओढाताण सुरू आहे। नाशिकची जागा शिंदे गटाला दिल्यास ठाण्याची जागा भाजपला देण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली, तर दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेला मिळावी असं मत यामिनी जाधव यांनी व्यक्त केलं आहे। ऑफकोर्स यशवंत जाधवांनी 43 वर्ष सेनेमध्ये काम केलेलं आहे। बुद्धिवान कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे त्यांचा आणि 100% त्यांचं नाव आपणच सुरुवात केली मीडियावर दाखवायला की यशवंत जाधवांची ते सुद्धा इच्छुक आहेत। आणि ऑफकोर्स इच्छुक तर असणार, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिल्यानंतर इच्छुक असणारच 100%। आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार। आमच्याकडे माजी खासदार देवीदास पिंगळे आहेत, आमदार माणिकराव कोकाटे आहेत, नंतर ते आरिंगळे महाराज ते आहेत, महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत। फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, कारण समोरच्या जे आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत वाजे साहेब यांचं एक फेरी तर पूर्ण झाली, 1 महिना झाला। मला असं वाटतं का अधिकृत घोषणा 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या विद्यमान शिवसेना लोकप्रतिनिधीची आहे आणि म्हणून त्यामुळं ही जागा आपण जरी ठाणे नाशिकचा जरी काही तिढा असला परंतु ही जागा शिवसेनेलाच आपण सोडू आश्वासन त्या ठिकाणी दिलं।